दुपारच्या वेळी मित्राची बायको एकटीच घरी होती. मित्राला भेटायला गेलो आणि मित्राच्या बायकोला एकटं बघून तिच्यासोबत घरामध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सौरव माझा अतिशय जिवलग मित्र, पण जेव्हापासून त्याचे लग्न झाले होते तेव्हापासून तो मला कधी कधी भेटायचा. घरी तर कधी बोलवत नव्हता, बोलवले तर कधी त्याच्या बायकोला माझ्या समोर येऊ देत नव्हता. लग्न झाल्यापासून त्याचं मला कमी भेटणं आणि त्याच्या बायकोला माझ्या समोर न येऊ देणं या मागचं कारणही तसं होतं. त्याला माझी सवय माहीत होती. माझं नाव सूरज. माझी एक वाईट सवय सर्व मित्रांना माहिती होती. मला जर कोणती मुलगी दिसली तर मी तिच्याकडे वेगळ्या नजरेनं बघायचो आणि तिच्याकडे मी आकर्षित होत असे. दिसायला मी थोडा चांगलाच होतो, त्यामुळे कधी कधी समोरची मुलगी माझ्याकडे आकर्षित होऊन जात होती आणि नंतर ती आकर्षित झाल्यानंतर मी तर असं खूप वेळा होत असे. माझा जिवलग मित्र सौरव आणि मी खूप दिवसापासून सोबत होतो. सौरवचे लग्न ठरलं होतं. जेव्हा तो मुलगी बघायला गेला होता तेव्हा तो मला सोबत घेऊन गेला आणि नंतर जे काही घडलं त्यामुळे सौरव मला जास्त भेटायचा नाही आणि घरी पण जास्त बोलवत नसे. त्याच्या बायकोला पण माझ्या समोर जास्त येऊ देत नव्हता. जेव्हा मी सौरव सोबत मुलगी बघायला गेलो होतो, माझी नजर एका मुलगीवर गेली आणि मला तिच्या सुंदरतेने तर वेडं लावलं होतं. माझी नजर तर तिच्यावरून हटत नव्हती, कारण ती एवढी सुंदर दिसत होती. थोड्या वेळाने ती पण माझ्याकडे बघू लागली आणि मी न कळत तिला एक इशारा दिला. तिच्याकडून पण मला तसा इशारा भेटला. पण थोड्या वेळाने मला कळाले की सौरव ज्या मुलीला बघायला आला होता ही तीच मुलगी होती. नंतर मी परत बघितले नाही, पण ती माझ्याकडे बघतच होती. सौरवचे लग्न ठरले. लग्नानंतर माझं बोलणं सौरवच्या बायकोसोबत झालं आणि तिने मला अगोदर जे घडलं होतं ती आठवण करून दिली. सौरवची बायको अनिता अजून पण ते विसरलं नव्हती आणि मी पण नाही. तिचं आणि माझं बोलणं सौरवनं ऐकलं होतं. तो मला म्हणाला, सूरज, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. त्यानंतर तो मला कमी भेटायचा. घरी गेल्यावर त्याच्या बायकोला माझ्या समोर येऊ देत नव्हता. काही दिवसानंतर मी सौरवच्या घरी गेलो. दुपारची वेळ होती आणि घरी सौरवची बायको अनिता एकटी होती. मी घरी गेलो आणि तिने दरवाजा उघडला. मी विचारले, सौरव कुठे आहे? तर ती म्हणाली, ते गावी गेले, रात्री येईल घरी. मी परत जायला निघालो तर अनिता म्हणाली, या बसा ना. तसं पण ते असल्यावर आपलं बोलणं होत नाही. आज कोणीही नाही. तिच्या बोलण्यावरून मला असं वाटलं होतं की ती मला काहीतरी इशाराच देत आहे. मी तिथे दुपारी गेलो होतो आणि आता सायंकाळचे 6 वाजले होते. घरामध्ये मित्राची बायको अनिता आणि मी दोघेच होतो आणि एवढा वेळ ती आणि मी. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.